नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. तर सर्वांना शुभ गुरुवार. जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना माहिती नसेल की गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृतने अभिषेक करायचा असतो. तर पंचामृत कसे बनवायचे आहे तर ते शास्त्रीय पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तुम्हाला नक्की समजेल की पंचामृत कसे बनवायचे आहे. तर आज सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की मी पंचामृत कसे बनवते. दर गुरुवारी जेव्हा मी अभिषेक करते तर पंचामृत मी याच पद्धतीने बनवत असते. तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये ते शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती स्वामी महाराजांबद्दल सेवेबद्दल खूप छान छान माहिती सांगत असते, शेअर करत असते. त्याचबरोबर माझे अनुभवसुद्धा मी शेअर करत असते. तर व्हिडिओ पंचामृत बनवायला आपण सुरुवात करूया. आणि पंचामृत बनवून मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करते तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, व्यवस्थितपणे समजतील. आणि आता मी पंचामृतला सुरुवात करते. त्यानंतर दही इथं घेतलंय आपण दूध पंचामृत बनवण्यासाठी. त्यानंतर घेतलंय दही, साखर, हे साजूक तूप गाईचं आणि मध घेतलेलं आहे. आणि आपल्याला पंचामृत बनवण्यासाठी इकडं बाउल घेतलाय एक. त्यामध्ये मी पाकळ्या टाकल्यात अशाच, मला आवडतात म्हणून. हे ऑप्शनल आहे. तर आता आपण स्वामींची मूर्ती लहान आहे म्हणून त्याच्या अकॉर्डिंग मी आपण इथं घेते आता दूध. मध, तर आता हे पंचामृत बनवून तयार आहे. तर हे जर तुम्हाला प्रसादासाठी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे जेणेकरून हे आपल्या शरीराला बाधणार नाही म्हणून. आता हे मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी बनवलेलं आहे. तर आता आपण अभिषेक करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री